नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा. खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा आज ईशान्य मुंबई दौरा. भांडूपमधील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. मातोश्रीवरील बैठकीची इनसाइड स्टोरी समोर. संघटन मजबूत करण्यासाठी तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना निर्देश. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. कोल्हापूरच्या सभेत ठाकरेंना चिमटे तर शिंदेंचं कौतुक. 17 वर्षांनंतर न्यायदेवतेनं न्याय दिला. दुर्दैवी घटनेचा राजकारणासाठी पद्मसिंह पाटलांना गोवलं. निकालानंतर राणा जगजितसिंह पाटलांची प्रतिक्रिया. प्रताप सरनाईकांच्या आदेशानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप. गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप. विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज. आषाढी यात्रेसाठी 5,500 विशेष एसटी बस. राज्यभरातून पंढरपूरकडे बसेस रवाना होणार. इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न मिटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाणी पुरवठा योजनेची घोषणा. आमदार राहुल आवाडेंनी केली होती योजनेची मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पाऊस. बळीराजा सुखावला. पावसामुळे शेतीकामांना वेग येणार. जळगावच्या जामनेर तालुक्यातील विहिरींनी गाठला तळ. पाण्याअभावी केळी पपई बागा सुकल्याचं चित्र. पालघरमध्ये तुकाराम मुंढेंची धडक कारवाई. गुजरातहून मुंबईकडे येणारा 51 लाखांचा गुटखा जप्त. कारवाईमध्ये एका आरोपीला अटक. परभणीमध्ये एटीएसची मोठी कारवाई. धार रोड परिसरातील 15 ठिकाणी धाड. कारवाई दरम्यान काही ठिकाणी जणांना घेतलं ताब्यात. अमरावतीमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला. गोळीबाराच्या घटनेनं परिसर हादरला. गोळीबार करून आरोपी फरार.